नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे योगेश भावसार. आज तुम्हाला मी बेटा फिशबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. बेटा फिश तर तुम्ही ओळखत असाल. बेटा फिश म्हणजे फायटर फिश. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे योगेश भावसार. आज तुम्हाला मी बेटा फिशबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. बेटा फिश तर तुम्ही ओळखत असाल. बेटा फिश म्हणजे फायटर फिश. बेटा फिश तुम्हाला आवडणारा मासा असतो, तर आपण त्या बेटा फिशची थोडी माहिती करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला तो कसा सांभाळायचा आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला अशी छोटीशी हंडी घ्यायची आहे. ती चांगल्या पाण्याने धुवून घ्यायची आहे. तिला साबण वगैरे काही लावायचं नाही आहे. तिला पूर्ण क्लीन करायचं आहे एखाद्या कपड्याने. त्यानंतर त्यात हळूवारने पाणी टाकायचं आहे. आणि पाणी पण तुम्ही जुनं पाणी असलं तर सगळ्यात योग्य पाणी आहे, कारण फ्रेश वॉटर भरायचं नाही त्यात टॅपचं. ती पूर्ण बाऊल भरून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही जो आणलेला जो फायटर फिश असतो तो असा असतो, तर त्याला लगेच त्या पाण्यात सगळं टाकायचं नाही आहे. हे जे पाणी आहे या पिशवीतलं पाणी फेकून द्यायचं आहे, कारण हे पाणी खूप जुनं असतं. त्यामुळे हे पाणी वापरायचं नाही आहे. हे पाणी फेकून द्यायचं आहे. नंतर या फिशला यात सोडायचं आहे. तर आता हळूहळू सेट होईल त्यात. हे दिसतं का तो बेटा फिश? ते झालरमुळे तो असं फुलवल्यानंतर असा फुलमून सारखा दिसतो, त्यामुळे याला फुलमून फायटर म्हणतात. चंद्राच्या आकारासारखा त्याचा तो आकार बनवतो, म्हणून फुलमून म्हणतात त्याला. तेव्हा आता तुम्ही बघू शकतात बेटा फिश जो आहे हा मेल आहे. यात तुम्ही फिमेल जरी असली तुमच्याकडे, हे मार्केटमध्ये फिमेल पण मिळतात. ही बाई फिमेल आहे, पण तुम्ही लगेच त्यात एकत्र करायचं नाही. कारण काय असतं, तुम्ही जर डायरेक्ट एकत्र केलं तर तो बेटा मेल जो असतो तो त्या फिशला तो मारून टाकेल. तर जेव्हा जो मेल आहे तो फेस तयार करतो पाण्यात फेस केल्यानंतर मग फिमेलला सोडायचं, जेणेकरून मग नंतर त्यांची प्रजनन होणार. केल्यानंतर त्यात मादी अंडे सोडते. त्या अंड्यातनं मग बारीक बारीक पिल्लं बाहेर येतात. नंतर मादीला काढून घ्यायचं आहे. मग मेल सांभाळतो ते अंड्यातले पिल्लं. बेटा फिशचं जे जेवण असतं ते त्याला ब्लडवूम आवडतात. तुम्ही ब्लडवूम देऊ शकतात. त्याला ते जास्त आवडीने खातो तो. बाकी मोठे ग्रॅन्युल असतात ते त्याला जमत नाही जेवायला, म्हणून हे ब्लडवूम दिलं तर अतिउत्तम. त्यावर अशी कॅप लावली ना तर अति सुंदर दिसतो. मित्रांनो, या माशाचं वैशिष्ट्य म्हणजे हा मासा विदाऊट ऑक्सिजनचा आहे, जेणेकरून तुम्ही ऑक्सिजन मशीन जरी नाही नेलं तरी हा व्यवस्थितपणे राहू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारचा बाऊल किंवा कॅप फूड हवा असेल तर आपल्या शॉपवर तुम्ही व्हिजिट द्या. फिश होम मत्स्यालय पेट शॉप आहे, नाशिकमध्ये आपलं शॉप. अवश्य एकदा भेट द्या तुम्ही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल कॉलचे बटन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ दिसत राहतील. धन्यवाद.